हॅलो फ्रेंड्स, तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। बरेच दिवस झाले नॉनव्हेज खाल्लं नाहीये ना, तर चला आज काहीतरी एकदम चविष्ट बनवूया। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी घरच्या घरी तुम्ही कमी वेळेत तयार करू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी अर्धा लिंबू घेतलेला आहे, तिखट, अद्रक लसूणची पेस्ट, जिरा आणि गरम मसाला, मीठ आणि हळद। मी एक पाव फिश घेतलेली आहे। फिश गरम पाण्यात एकदम स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर मी यात लिंबू टाकलेला आहे। त्यानंतर मी गरम मसाला आणि अद्रक खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम चविष्ट लागते। तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करून बघा। गरम मसाला आणि जिरे पूड घातली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट, थोडीशी हळद। मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। साधारण 15 ते 20 मिनिटं फिश मॅरिनेट केली तरी चालते। फिशला मसाले व्यवस्थित लागले पाहिजे सगळ्या साइडने। फिश माझी तयार आहे। आता 20 मिनिटं मी फिश मुरायला ठेवते। तर चला आता कोटिंगची तयारी करूया। मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, थोडं लाल तिखट, हळद आणि मीठ। तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा सुद्धा घेऊ शकता। मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यात तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, नाहीतर कुठं खारट लागू शकतं। तर चला आता फिशला आपण कोटिंग करून घेऊया। व्यवस्थित चारी साइडने पीठ लावून घ्यायचं। मी पॅन गरम व्हायला ठेवलं होतं। मी या ठिकाणी खूप कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे। फक्त पॅनला खाली लागेल इतकंच मी तेल घेतलेलं आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यात मी फिश ठेवते। फिश फ्राय करत असताना फिशमध्येच ऑइल असतं, तर फिशचंच ऑइल खूप सुटतं, तर त्यामुळे आपण खूप कमी तेल वापरायचं। जास्त तेल घेऊ नये, नाही तर फिश खूप ऑइली बनणार। बघू शकता व्हिडिओमध्ये मी थोडं पण तेल घेतलेलं नाही, खूप कमी तेल आहे आणि फिश फ्रायला तयार आहे। झाकण ठेवून 5 मिनिटानंतर परत फिशची साईड चेंज करून घ्यायची। फिश झाली 5 मिनिटात। आता मी फिशला परतून घेते दुसऱ्या साईडने। अजून फिशला तेल सुटलेलं नाही आहे, पण थोड्या वेळात तेल सुटणारच। हळू हाताने फिश पलटवून घ्यायची, परत झाकण ठेवून द्यायचं। बघू शकता फिशला खूप तेल सुटलेलं आहे। आधी काहीच तेल नव्हतं आणि फिश आपली तयार आहे।